घरी मी बात करतो बाई काय बात आपल्या जी सामान नाही दिलं का काका यायचेच आहे सामान घेऊन म्हणून थांबा लागून आलं. थांब ना 5 मिनिट येईनच ना सांगितलं ना आता येईन येतो म्हणून थांब ना 5 मिनिट. किती वेळ लागून आला होता काकाले? रस लागत असते बाई. थांबतो 5-10 मिनिट. किती वेळ लागून अजूनही आले नाही ही दादा. पप्पा शकुंतला काकू किती दिवसांनी दिसली व तब्येत चांगली आहे तुझी? पप्पा किती दिवसात दिसली तूही नाही आली पप्पा. आता तब्येत विचारून आली एखादा या बा काकूच्या घरी असं काहीच नाही. तुला दिसल्यावर दिसली का माझी तब्येत? ललिता येतोय रे तू कशी येत नाही ना माझ्या घरी. काय या बाप्पा तुमची सुनील पटत नाही. तुमची सून करते फणफण काय या तुमच्या घरी. तिच्यासाठी मला सोडलं का तुम्ही येत नाही अशी करतो ललिता. येत जा ना तिला काय भ्या लागते. नाही काय घर नाही का तिथंच होय का एकटीचं. किती इच्छा झालती मागं पडल्या ना तुम्ही. आता तुम्हाला बरं लागते पाय दुखते काय? दापडल्या दुरुस्त का हो बाई. कसंही पाय लंगडत लंगडत येतो बाप्पा फिराले काय करतो. राग आला म्हणे चल्ली मग चल्ली लटर केलं तिनं मला म्हणून बाहेर चाललो आलं. बोलायला पुरते का तिच्या तोंडी लागायला पुरते का भांडणाचं काम म्हणून मी बोलत असतो. मला काय पटलं नाही का बाहेर चालली येत असतो मी बाई. काय करतो ललिता? हो ना तुमचं बरोबर आहे. काही तोंडी लागायला नाही पुरत. लय स्वायत आहे पण बोलायला बाप्पा तुमची सून. काय सांगू बाई तिच्या घराने तिच्या तोंडी नाही लागायला पुरत. लय रंगारंगाची बोलते लय वायात बोलते. काय सांगू तुले. तू सांग तुला सांगितलं ना तू हप्प होऊन जाशील. काही सांगा लागते तुमच्या इकडल्या बाया सांगते कोणा संग धड नाही म्हणून. ते कोणा संग चांगली बोलत नाही म्हणे. कोणाला देणं नाही घेणं नाही. आता आमचे कसे सगळे शेजारचे लोक किती कळते मला. ललिता ललिता किती करते. देणं घेणं असलाच पाहिजे. स्वभाव चांगलाच पाहिजे बाप्पा. ललिता एवढी मोठी झाली का होती पोरगी. त्या घराकडे लय दिवसाची आली नाही. लहान स्प्लिट होती होती पोरगी. कोणत्या वर्गात गेली हो बाई? दुसरीत गेली आजी मी. जीवनला जात जाऊ तेव्हा तर. आता तुम्ही लय दिवस झाले आलाच नाही बाप्पा. तुम्हाला येऊ येत नाही मी येत नाही तुमच्या घरी तर तुम्ही नाही येत ना. काय जात बाप्पा कोणाच्या घरी गेले का बसायला जाते रण हिंडते. कुठे बाई आपल्या घरी राहिलं बसलं आणि खाल्लं. आल्यात चल ना मा घरी. तर तू लय स्पिंता करून आली तर चल त्या घरी येतो मग. आईने काय सामान पाठवलं तर माणूस इथं लग्नाला येऊन आला. तर मग आईनं म्हटलं माझ्या पोरीच्या घरी सामान घेऊन जा तू गावले जात तर बाप्पा. म्हणून मी तो माणूस येऊन आला म्हणून इथं उभी आहे. मीच काय भेटली असती व तुले. बरं मायले किती माय हा बत्तस माय पाठवते हो बाई. माझ्या पोरीले मी पाठवतो. करे ना मी सुंबडवर मी नाही ऐकत असतो. मी मस्त सरगुंडे देतो तिले करून शेवडे देतो पापड मापडे करून देतो. माईकडून होते तोपर्यंत देतो हो बाई माझ्या पोरीले. तिने किती काय टर मी एकटीच करतो तर एकटीच देतो. मी बडबड करू देत नसतो जास्तीचं तिले. वाटते आपल्या माईले पोरीले द्यावा हाय बा आपल्या घरी म्हणून देते. आता माई घरी असलं तर मी देतो ना माईले. आता ते दादाला सांगून देतो ना. मग जाताना म्हणतो दादा घरी ये जा म्हणतो. आणि माईले देतो लोणचं केलं मी लोणचं देतो माझ्या आईले मी. दाड देतो दाड नाहीये मी यायच्याकडे. त्याच्या घरी कुठे शेतीवाडी आहे व आपल्या घरी आहे तर देते ते देते मी देत असतो. आता गेल्या फुट 2 पाहिले दाई नेतो. आता हे भाऊ पैसे पाहिली भर दे. त्याच्या घरी बिचारी कोटाना लागते. ती बुडी दे ना पहिले. माई आईले पहिले ते दे बाई बुडी दे ना. माझ्या बुडीचा वाद नव्हता. माझी बुडी किती चांगली होती हो काकू होती नाही का. बिचारी वाढून गेली राहिली असती तर किती अदा राहिला असता मला. अगं सून म्हणते अशी नाही म्हणत बाई सून. बुडगी खेडगी लोकांविषयी अशी सांगते हो बाई. मी काही बुडगी खेडगी असं बोला नको की. माझी सासू बा काही अशी नाही वयातल्यावणीच बोलते हो बाई. कोणाला नंदीले फणफण करते. बाई पोरगी राहत नाही एका दिवसाच्या वर. ती बोलत नका तर जुबा पट्टीच्या संगत. आता आमचं घर किती दूर आहे तुमच्या घराकडे. एखादा आलं तिच्या कधीच्या आणि म्हणत तुमची जो सून पण असं भाऊ हा काय करतो बाई. तोंडी नाही लागायला पुढत नाही तर बच्चे बांधणार. बाप्पा ललिता उभी तिथं चल नेऊन देतो. आले हो काकू दादा बाई. ललिता घे जोरा आईनं दिला. हो बाई आता नाही का लग्नातले वेळ ना मग ना जाता जाता नाही तर चट मारा नक्की ये जा पट. पण बाप्पा ललिता दरवेळ नसतो येतो ना नाही म्हणून आलो. नाश्ता कर जा चहा पाणी तरी कर जा. येईन नाही येतो मग ललिता. इकडेच आहे ना मंगल कार्यालय. तिथंच आहे लग्न आहे ना. इथंच आहे जवळपास जा ना इकडून अशा रोडला जा दिसतेस तुम्हाला. तिकडे जातो मग. आता घरी लय नांदा लावे चला काकू. काय होते आईची तब्येत लय दिवसाची आली नाही तू आई मा घरी. तुझ्या घरी काय येईन माझ घरी आली नाही. निरा दुखतच राहते व काय तिची तब्येतच नाही राहत. दुखते होते आईचं काय सांगतो. बिमारी आहे बिचारीले. दिवस निघते त्यापासून गोया आहे हो काकू. शुगर आहे बीपी आहे. अंगच खाजवते बिचारीचं. घडीत गोया येईन ते दुखते सांगतच राहते बाई. त्याचे सारे काम करा लागते. मला गेली वाटते बुडगी हिंडाले. तिला हिंडालेच पाहिजे. उठ इथं जाईन तिथं जाईन. आता कुठे गेली तर हिंडाले. सारेचे सारे काम मला एकटीलेच करा लागते. किती काही केलं तरी नावच नाही. राग येते ना असं ते धरा घराच्या बाहेर साकळून द्या. एक काम नाही किती
मोठे भांडे पडले, म्हटलं भांडे नाही घासले, काहीच नाही. हिचं दुखते काय, साऱ्या गावाच्या सुनाई सासवायचं दुखते, हिच चालू राहते. नीरा कधी पाहिलं काय, माय दुखते, माय हात दुखते, माय पाय दुखते. नीरा घरानं आयुष्यालाच लागला, हिनं माय रक्तच खाल्लं सारं. काम करतो तर जास्त जास्त करते. हा सारं बाई किती बारीक होऊन गेली हिचे काम करू करू. अजून म्हणते बाय पोरीले देत नाही, किती करणार आहे, किती करू. हा किती तिच्या पोरीची तशीच आहे, सारं इच्छच पाहिजे पोरीले तिच्या. त्या बुडगीले म्हणून मागता माणूसच तमासखोर आहे ना. हा गुल्लीसक बायकोची कदर नाही येत म्हटलं. शिराम निरा मायचीच येते. हा कधी त्याला कदर येते काय माई. मी एवढं करतो त्याला दिसते काय, तू काय करतो, तेवढेच काम करतो म्हणते. घरातले काम कांचे काम आहे म्हणते, तुले म्हणते. त्या कामावरच्या बाई काम करून येते, पण माझ्या घरचं काम नाही सरत दिवसही भर. किती काही काम केलं तर तेच आहे. अजून म्हणते कामच कोणचे आहे म्हणते, तुले म्हणते कोणता धंदा आहे म्हणते, तेवढेच आहे म्हणते. लिचक करते, घरचं काम कमाल झाल पुरटते तिच्यापेक्षा. तर बाप्पाच्या घरी केलं नाही कधी तर कायचा निवड पडते वावरात. म्हणाले पस्ताव येते ना, किती काही केलं तरी तसंच आहे ना. असं बेकार वाटते, चाललं जा कुठे असं वाटून राहिलं मला. हा मुलीची कदर नाही म्हटलं, बुडीले नाही तर नवऱ्याला नाही. किती काही नवराही म्हटलं तसंच आहे. चिखालचा साप म्हणते ना, तसंच आहे म्हटलं. तिच्या घरांनी सांगता नाही येत. बाबाची सांगतो एकटीच बडबड करतो मी, कशी मॅडात काढली सगळे न मले. आई व जेवायला दे ना. आता त्या खानोडा दिवसही भर खानोडाच असते तुमचा. कधी पाहिला का जीव का ठसतो. आता ते एक टाइम जेवते, 10 टाइम जेवायलाच पाहिजे तुले. उठसूट मलाच काव आहे सगळ्याचा. कोणाशी बोलला नाही वा. देत नाही जेवायला, जा दिवसही भर जेवायलाच पाहिजे तुम्हाला. जा बाहेर खेळायला जा. देत नाही ना, आजीलाच मागतो. त्यासाठी बसलीच आहे तू याची घरी. गेली गई हिंडाले, काय देते तुले खाले ते. आजी करता मट्टा. आता जाय वा, मी तिला बोलावून आणतो बाहेर. दी पाहिलं का घरात आलो का किरिंग चालूच राहते हिची. मन करून आलो गावलेच तुम्ही. काही करा राहू दे, पोट्याला इथंच राहू दे. मी एकटीच चालली जातो, बॅग भरतून चालली जातो गावले. सांगतच नाही कुठे गेली म्हणून. त्याच्याशिवाय समजतच नाही ना, येईल बाई किंमतच समजत नाही. हा ते मला मॅळातच काढलं, माई नाही काढलं आणि बोरा नाही काढलं. आता किती करते बुडी त्याला माहित पडते माणसाला. त्या कुणी अर्थ नाही आहे इथं काही. पुराची तब्येत कशी काय व? चांगली आहे त्याची तब्येत. आता वावरात गेले, हा पेरणी चालू झाली. तर आता वावरातली काळजी माणसाले, ढोरं घेऊन जाणं हे ते. ढोरायचं लय करा लागते ना काकू. ढोर असले तर ते त्या घरी वावरायचं त्याचे टेन्शन झालं. वावर पेरणं सगळे रोजच चालले हो पेराले. त्या ढोराईवर लक्ष ठेवणं किती दगदग होते माणसाच्या मांग. हा पण मी कधी वावरात गेली नाही तर माझ्याकडून होत नाही. मुलीच ढोराईवर लक्ष ठेवलं असतं, पण येऊच नाही देत ना माणूस. आपल्याला कदर येते पण येऊ नाही देत ना मले. आईच्या बाबाच्या घरी कधी केलं नाही बा. आताच काय करू द्यायचं, असं काही असं ना. तब्येत मोठी पडली तर अजून पैसे त्यालाच लावा लागत. तो त्याची दगदग करन, पण तुले वावरात नाही येऊ देतो बाई. जाऊ नाही देतो कधी. किती कष्ट करते, लयच कष्ट करते ना. असं पिकत नाही वा, असं मन दुखते, पिकत नाही. नीरा वावरातच राहते ना. तुम्हाला तर माहित आहे कशी करते म्हणून. ते मागच्या माणसाला शौक नाही काही नाही म्हणून लय बरं आहे हो बाई. नाही तर काही नाही राहिलं असतं. शौक करून पैसा तरी पुरते काय. काय ना बाई, शौक पाणी नाही चांगला भेटला तुले. इस्टेट नसली तर चालते जास्त, पण नवरा चांगला पाहिजे हो काकू. पण खरंच मी नशीब काढलं बाप्पा या बाबतीत. काय नशीब काढलं बाई त्या. आम्ही पाणी आणतो. घरी आला का बाहेर चालली जाते ना. आपल्याला 5 मिनिट कोणासोबत बोलू नाही चालू नाही देत अशी आहे लेकरं. आता बाई चालली गेली बाहेर घरी आल्याबरोबर. ती चांगली आहे ललिता, पाय ना किती चांगली बोलते अशी. माई सून अशी कधीच नाही बोलत. त्याची बुडी बा कुठे गेली हो? ती सूनच नाही, नाही तर बसलीच नाही तेव्हा. लेसन बाहेर फिराले. मी नसली का त्याला गमत नाही घरात. ते बातच बाहेर चालले जाते. घ्या काकू पाणी. करू नको चहा नको करू, बस तू फक्त गोष्टीच करायला आली त्या घरी बी. नाही एवढ्या दिवसानं आल्या, पिठाची पापड तो येतो ना. कधी चोरी देत तशी काय तयारी लागत. पिठाची पापड मॅच खाल्ली, आताच खाल्ली मी जीवन आली. खत नाही मला, काय करू नको बाई. माझ्या पोटात जागा नाही आहे. तू इथं गोष्टीच करायला आली मी त्या घरी. 2 शब्द बोलले हे चांगलं आहे, काही नाही पाहिजे बाई मला. 2 शब्द चांगले बोललो म्हणजे ना कौतुक राहते कोणाली. ते बरोबर आहे. ते काय पेरलं वावरात? पेटी लावली, सोयाबीन पेरलं. एकच पेरल्यापेक्षा म्हणे तर यावेळेला उडीद लावला, मुंग लावला आणि ती लावला. मुलीचं घरी तर होईल म्हणे. किती वर्षापासून घरी झालं नाही. ज्वारी तर काही पिकतच नाही. पण ना एका वावरात सोयाबीन लावलं तर सोयाबीनच नाही पिकलं. एका वाडीत मग पयाटी लावली होती तर पयाटीचं जरी कापूस निघाला हो बाई. एकच पीक लावले नाही पुढं. सोयाबीन तर सोयाबीनच लावते कोणी. तुरी नाही झाला का वा? पयाटीच्या याच्यात तुरी लावल्या, त्या तुरी चांगल्या झाल्या, कापूसही चांगला झाला मागच्या वर्षी मला. तर पोरग वायूच घालते, वायू घालाले. आपलं मस्त घरी करा वावर तर करतच नाही. त्याच्या जीवारच येते, कामाला जाते बाई. घरचं वावर असल्यावर मन करते काय असं नाही करायला पाहिजे भाऊ ना.
रुपये मागायला लागते म्हणते आई, तेवढं पिकतही नाही म्हणते असं म्हणते बाई, म्हणून ते पेरत नाही तो. भाऊचे बरोबर आहे, तसं काही त्याचे चुकलं नाही, पण करावं लागते आता. आमच्या घरचे करत नाही काय, कसे पोटात पोट घालून करत नाही काय. ग्लास नापाशी हा म्हणा, त्यापेक्षा त्या घरच्या माणसाचे पैसे आहे, त्याच्यापेक्षा वावर पेरायला एवढा पैसा नाही ना. आज घरचे काय करते, सोन्याची पोत गाण ठेवते हा पीक लावायच्या वेळेस, आणि काय करते आणि पीक आलं का अजून सोडून आणते. तेच करणं नाही घरच्या जेवायला भेटते फक्त शेतीवर. काय शेतकऱ्याचं काही घराला पिकते बाई, आपल्या इकडे नाही पिकत. तर जमीन आहे तर पिकतही नाही आपल्या इकडे एवढं. ही गोष्ट खरी आहे. त्याच्याच घरी किती पिकते व हा, त्याच्या घरी म्हटलं मा घरच्या पेक्षा 5 एकर कमी आहे म्हटलं, तरी किती पिकते. पोते भरले राहते म्हटलं एका खोलीत ना आईच्या घरी. पिकते का हो? हा लय पिकते बाई, कापूस लय राहते तेवढ्याच वावरात. 5 एकरात किती पिकते बाई आईले. चांगलं आहे ना, प्रगती होते ना आपल्यासारख्याची. प्रगती होते का किती काही पेरा काही करा, तेच ते आहे. मजुरीतच पैसा जाते आपला.